प्रभू राम, लक्ष्मण आणि भरत तिघंही गुरुकुल शिक्षण घेण्यासाठी गेले होते. एक दिवस तिने सांजेची वेळ झाली आणि लक्ष्मण जोरजोरात रडत होता. भरत ही थोडीशी साथ देऊ लागत होता. गुरुवर्य म्हणाले, रडणं पिडणं काही चालणार नाही, हातपाय तोंड धुवा, फलाहार करा आणि ध्यानधारणेला बसा. लक्ष्मण अधिकच जोरजोरात रडायला लागला. त्यावेळेला गुरुवर्यांना प्रचंड राग आला. ते रडण्याचं कारण समजावून घेत होते, पण लक्ष्मण मात्र काय सांगायला तयार नव्हता. शेवटी गुरुजी ओरडले. त्यावेळेला लक्ष्मण म्हणाला, मला राम कुठं दिसत नाही, मला त्याची खूप आठवण येते, म्हणून मला रडायला येतं. त्यावेळेला गुरुजींच्या पण डोळ्यात पटकन पाणी आलं आणि ते म्हणाले, पुढं काय घडेल काय सांगता येत नाही, पण रामाशिवाय लक्ष्मण मात्र एकटा राहणार नाही. आणि हे असंच घडलं. राम वनवासाला गेला, कुठेही गेला तरी लक्ष्मणानं मात्र रामाची पाठ कधी सोडली नाही.